शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आणि डब्बाची तयारी चालू आहे. या ठिकाणी बनत आहे मस्त असा डाळ कांदा. मसुरीची डाळ पाहिजे आज समर्थला डब्याला. खरंच खूप टेस्टी लागते. तर चला मस्तपैकी बनवूया. कांदा, जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि आज मी टोमॅटो सुद्धा टाकणार आहे. समर्थला आवडत नाही पण टेस्ट छान येते, त्यामुळे म्हणलं चला वापरूया. छान असं टोमॅटो टाकून मसुरीची डाळ बनवली. आणि हे बघा किती छान टेस्टी सोबत खाऊच्या डब्यामध्ये थोडासा शेवसुद्धा दिलेला आहे, जे की तो येते वेळेस खातो बसमध्ये. आणि टिफिन पॅक झालेला आहे. मस्त झाले बॅग, न्यू बॅग. देऊ डाळ चपाती थोडी. भूक लागल्या पण खाऊ वाटत नाही. का बरं? काय माहित. असल्या थंडीत पिलो माझं तयार झाले, आवलून आंघोळ करून छवलो जोशीचा ब्लॉग बघून लढी. आज कुठला ब्लॉग होता सांग बरं? सर्व जोशीचा होता. अवंतिका की पहिली लशोई. चलो हा. शेव सकाळ सकाळ नाही आणलंय ना शेव, पण भाजी चपाती सोबत थोडासा शेव. समर्थची बॅग खराब झाली होती. पप्पाने रात्री 2 बॅगा आणल्या, डायरेक्ट 2 बॅगा. काय लाड आहे बुवा. 2 बॅगा डायरेक्ट पप्पा. चल चल 8 झालेत, आवरा. टोमॅटो टाकल्यामुळे छान होते रे बाळा, टेस्टी लागते, तिखट लागत नाही जास्त. मी ना काल पूर्ण घर साफसफाई करताना हे सगळं काढून स्वच्छ झाडून पुसून का खेळणी भरून ठेवल ती. बघ बाळानं 5 मिनिटात सगळं जसं होतं तसं केलं. तुझ्या शाळेत ॲडमिशन करू काय त्याचं? लय परेशान करते मला दिवसभर. झोपलंय नाही तर त्याचा वेगळा धिंगाणा असते. मला खाऊ खायची आहे, मला सोडायला स्टॉपला यायचं आहे. काय चाललंय बाळा? किती पसारा काढलाय तू? काय करतोय तू? अभ्यास करतोय का? मग काय करतोय? दादाचा सगळा पसारा काढतो. आजची आपली देवपूजा. काय चाललंय लाडू? 2 वेळा गंध लावला, 2 वेळा खराब केला तू. सर्दी खोकला की बाळा रे, असं तेलकट खाल्लं की जास्त होतंय. नाही होत. काल मी उडदाच्या पापडाला बाहेर उन्हाला ठेवले होते हे ऑरेंज कलरच्या टबमध्ये. आणि रात्री मी आणायचं म्हणले, अंधार पडला माझ्या, परत लक्षातच आलं नाही. आणि मला सकाळी लक्षात आल्यावर मी जाऊन आणले, तर अर्ध्यापेक्षा जास्त माझे उडदाचे पापड गायब होते. काय झालं मला समजलं नाही. आणि मी ठेवलं होतं पायरीवर टोपलं, ते टोपलं असं तिरपं झालं होतं, थोडंसं खाली पण सांडलेलं होतं. पायरीवर पण मला तुकडा दिसला पडलेला, पण काय झालं नेमकं ते काय समजलं नाही. पण खूप छान टेस्टी आहेत उडदाचे पापडं आणि माझ्या समर्थाला खूप आवडतात, त्याच्यासाठीच मी हे ठेवलेलं होते. पण काय झालं काय माहिती, काय समजलंच नाही. अर्ध्यापेक्षा जास्त माझे उडदाचे पापड कमी झाले. काल मी पूर्ण घराची साफसफाई केली. तर चला म्हणलं आज डबे वगैरे, कारण खूप दिवस झालं कुरड्या पापड्यासुद्धा मी काढून स्वच्छ करून ठेवल्या नव्हत्या. वर्षात 2-3 वेळा असं मी डब्यातलं काढून सगळं व्यवस्थित कसं जाळ्या वगैरे झालेत का बघते आणि मग परत मी स्वच्छ करून ठेवते. तर एकदम चांगलं आहेत, काहीसुद्धा खराब झालेलं नाही. हवाबंद डब्यात ठेवते ना, त्यामुळे छान आहेत. तर ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तर मला काही करायची असं गरज वाटत नाही जास्त. तर आहे बऱ्यापैकी. फक्त हे असतं ना आपण बाजरीच्या खारुड्या बनवतो, तर तेच थोड्याशा मला त्याला किडे ते लागलेत. बाजरी जास्त दिवस टिकत नाही बहुतेक, ते मला माहितीच नव्हतं आणि जास्त खाण्यात पण आलं नाही.
अर्ध संपलं, अर्ध बरोबर वाटोळं झालं. तर या ठिकाणी सगळं, आणि आता ही उपवासाच्या ही आहेत चकल्या शाबू आणि बटाट्याच्या. तर 3 डब्यामध्ये माझं सगळं फराळीचं सामान मी ठेवलेलं आहे वर्षभरासाठी. फराळीचं म्हणजे कुरड्या, पापड्या, फराळ सगळं. परत त्याच्यामध्ये डिस्को पापड आहेत, जिरा पापड आहेत. तर सगळं मी स्वच्छ करून ठेवत आहे इथं. आणि किती किती साहित्य शिल्लक आहे ते सुद्धा बघत होते. पण सगळं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या वर्षी उन्हाळ्यात मी नाही केलं तरी मला चालेल, फक्त सांडगे आणि हे करायचं चिप्स. कारण ह्या वर्षी मी चिप्स केले नव्हते. माझ्या समर्थाला चिप्स आवडतात. सारखा म्हणतो मम्मी चिप्स का केलं नाही, चिप्स का केलं नाही. पण आज करू उद्या करू, बटाटे आणायचे. यामध्ये ना उन्हाळा संपून गेला. आणि कसं होतं, कडक उन्हाळ्यामध्ये आम्ही गावाकडे राहतो आणि गावाकडं कसं कुत्रे, झाडाचा पाला, पण तरी पण करायचं नियोजन होतं. पण ह्या वर्षी मी नक्की करणार आहे. हे तेच आहेत बाजरीच्या खारुड्या. मी काढलं खरं, पण त्यामध्ये जास्तच पीठ झालं होतं आणि मला 1-2 किडे पण दिसले. त्यामुळे मी त्याला टबमध्येच टाकून दिलं. जाऊ द्या म्हणलं, आता ह्याला मला असंही तसंही मला त्याला फेकावंच लागेल. कारण आता ते खूप पुढे वेळ गेलेली आहे, का त्याला काही करू शकत नाही. खायचं आहे त्याच्यासाठी तळत आहे. आता प्लेट आण बाळा, गार झालेली देते तुला. प्लेट घेऊन दादाला आहे की दुसरं? दादाला आहे. हो, दादासाठी पण कळते ना, आल्यानंतर खाईल बाळ. मला सरक जरा, मी तिथे खाऊ घालते. आधीमध्ये तर असं काही त्याला समजत नाही, पण बघितल्यामुळं ना आई बनव ना, आई बनव ना चालू होतं. इधर लाडू, लाडू ले ये. फू करून खा, फू करून खा. आतल्या सोप्यावर जा, आतल्या सोप्यावर, आणि फू करून खा. नाही, मी नाही खात. हा, ते थोडंसं उडदाचे सुद्धा, कारण समोर त्याला खूप आवडते उडदाचे. इतका छान वास येतो ना याचा, खमंग.
आता करत आहे मी जेवणाची तयारी. कोथिंबीर, टोमॅटो आणि कारलं चिरून घ्यायचं आहे. आज मी मस्त अशी कारल्याची भाजी बनवणार आहे. तसं तर जेवायला मी एकटीच आहे. आहो नाहीत, कामानिमित्त थोडेसे ते बाहेर गेलेत. तर चला म्हणलं इथे एकटी पुरतंच बनवूया. तसं तर का कढईमध्ये हे आहे, समर्थला सकाळी मसुरीची डाळ बनवलेली, पण कारलं सुकून चाललंय. म्हणलं आता बनवलं तर मग संध्याकाळी बनवलं लागणार नाही. तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आज लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहे. लोखंडाच्या कढईमध्ये दिसायला थोडंसं काळपट वाटतं, पण इतक्या टेस्टी भाज्या होतात ना. इथं लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ग्रेव्ही. मी याच्यामध्ये खोबरं वापरणार नाही, शेंगदाण्याचं कूट नाही किंवा बेसन नाही. फक्त फक्त कांदा लसूण याच्यावरच मी आज बनवणार आहे. मस्त पेस्ट तयार झाली. लगेच फोडणी टाकूया. खाली बस तिथं. मोहरी तळली की आपण बनवून घेतलेला मसाला टाकूया. हळद, काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, ग्रेव्ही छान अशी तळली. त्याच्यामध्ये आपण आता चिरून घेतलेले कारले छान मसाला लागेपर्यंत परतून घ्यायचं. एका बाजूला कारल्याची भाजी शिजत आहे. लोखंडाच्या कढईमध्ये बनवले मस्त अशी. आणि मी आता बनवते इथं भाकरी. टम्म अशी भाकरी माझी फुगलेली आहे ज्वारीची. आणखीन एक भाकरी करायची आहे, तेही करून घेते आणि मग तर परत घेऊया आपण जेवणाचं कारल्याची भाजी. तर आजचं आपलं जेवणाचं ताट, मसुरीची डाळ, शेव, खारेबुंदी, पापड, लिंबू आणि भाकरी. छान असं ऊन पडले. कोण आहे बाळा बाहेर? दीदी. तर आज दिवसभर संशोधन केंद्र चालू आहे. तुम्हाला काय केलंय? दादा आल्यावर किती ओरडल तुला सांग बर. हा, ओरडणार का नाही दादा आल्यावर? तसं करतो दादा. काय म्हणतो तुला आल्यावर? धुतोय तुला आल्यावर? तुला धुतोय दादा. हा,
खराब करू नको. वाढून घेतलंय खरं, पण मी जेवली नाही, मी एडिट करत बसली होती. तर पूर्ण क्लिप व्हिडिओ एडिट झालाय. आता एक क्लिप एवढी शेवटची जोडते आणि एक्सपोर्ट करायला ठेवते आणि अपलोड करते. कारण खरंच खूप लेट झालंय. 2-2 चॅनलवर काम करणं शक्य नाही आणि ते पण 2 छोटी मुलं घेऊन. तर या तुम्ही पण जेवायला. आत्ता खाते मी पहिला घास. थोडी कडू झाली भाजी.